श्रीराम समर्थ. प्रयागवेनी सकळा हराचा, पदारविंदी वहाती हरीचा. मंदाकिनी मंगलमोक्षकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पार्वती पते हर हर महादेव, काशी विश्वेश्वर भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. भगवंताचा कृपा प्रसाद प्राप्त करणे ही मानवी जीवनाची एक अत्यंत प्रगल्भ अशी अवस्था, ज्या अवस्थेचा केंद्रबिंदू केवळ आणि केवळ ईश्वराच्या प्राप्तीचा जो हेतू आहे, हा त्याचा मुख्य केंद्रबिंदू. ईश्वराची प्राप्ती, भगवत प्राप्ती ही माणसाच्या अविचल शांतीचं, अविचल सौख्याचं, अविचल अशा एका समाधानाचं मुख्य कारण आहे. या गोष्टी जर आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला त्या शक्तीला शरण जावं लागेल. त्या शक्तीतून तो जो शक्तीचा संचय आहे, तो शक्तीचा जो पुंज आहे, तो शक्तीचा जो एक आविष्कारी असा भाग आहे, या आविष्कारी भागातून आपल्याला आपल्यासाठी ती ऊर्जा ओढून घ्यावी लागणार आहे. आपल्याला ती आपल्यामध्ये सामावून घ्यावी लागणार आहे. मग त्याच्यासाठी साधं सोपं साधन कलियुगामध्ये सांगितलेलं आपल्याला माहिती आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची, नामसंकीर्तन साधन पै सोपे. नामाचं संकीर्तन, भगवंताच्या नामाचा आश्रय घेणं हे कलियुगामध्ये सुलभ आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, पण त्याबद्दल इतकं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की हे सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. आधी जर काही कधी इच्छा झाली असेल, कधी जर काही याचा आश्रय घेतला असेल, नामाचा आश्रय घेतला असेल, नामसंकीर्तन करणाऱ्यांच्या सत्संगाचा कधी जर आश्रय घेतला असेल तर या गोष्टी प्राप्त होतील. अन्यथा परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, त्याचा लाभ होण्यासाठी पूर्व पुण्य पाहिजे. साहजिक आहे, हे प्रार्थनेतून सिद्ध होऊ शकतं. आपल्याजवळ कदाचित पुण्याई नसेल आज, मान्य आहे, पण पुण्याई नसेल तरी पण प्रार्थना करण्याची बुद्धी आजच्या क्षणी तरी आपल्याला झाली आहे. पुन्हा होईल की नाही सांगता येणार नाही, पण हे जेव्हा आपण श्रवण करतो त्यावेळेला ही प्रार्थना करण्याची बुद्धी झालेली आहे. आणि या बुद्धीतून आजही आपण देवाला एक आवाज द्या. एक लक्षात ठेवायचं, अंतःकरणापासून भगवंताला दिलेला एक आवाजसुद्धा भगवंताची कृपा प्राप्त करून देण्याकरता सहज, सोयीस्कर, सुलभ उपाय आहे. अनेकांनी हे केलं आहे. अनेकांनी भगवंताचं तप केलं. याचा अर्थ काय केला? इतरत्र सगळीकडे व्याप्त असलेलं चित्त एका भगवंतावरती केंद्रित केलं. त्याचे प्रकार अनेक असतील, तपश्चर्येचे प्रकार अनेक असतील, पण लक्ष केंद्रित करणं ही त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे, ही त्याच्या मागची जी एक ठराविक अशी विशिष्ट अशी प्रक्रिया आहे, भावना आहे, ही तशीच ठेवली. एका ठिकाणी पूर्ण आपलं चित्त स्थिर ठेवायचं आहे. अनेकांनी हे केलं. त्यांना त्या गोष्टीची प्रचितीसुद्धा आली. या काशीमध्ये ज्याप्रमाणे आपण सांबादित्य, द्रौपदादित्य आदी तीर्थाचा महिमा श्रवण केला ना मंडळी, तद्वत या काशीमध्ये आणखीन एक तीर्थ आहे, त्याला मयूखादित्य तीर्थ असं म्हणतात. त्रिभुवन विख्यात पंचगंगा तीर्थामध्ये
भगवान सूर्यनारायणांनी अतिउग्र तपश्चर्या केली. अतिउग्र तपश्चर्या. गभस्थीश्वर नावाच्या महालिंगाची स्थापना करून भक्तांना मंगल प्रदान करणाऱ्या मंगळागौरीची स्थापना यांनी काशीमध्ये केली स्वतः. याच्यासाठी सूर्यनारायणांनी उग्र तप केलं. इतकं तप केलं की सगळीकडून त्या ज्या तेजाच्या ज्वाला आहेत, या सगळ्या तेजांच्या ज्वालेच्या मध्ये सगळीकडे फक्त ज्वालाच दिसायच्या, स्वतः नारायण दिसत नाही. अर्थात सूर्यदेवतेचं जे वर्णन आपण ऐकलंय, तर सूर्यदेवता ही स्वतः तशी शांत आहे, पण त्याचा जो प्रखरता आहे ही त्याचं जे वलय आहे, या वलयाचं जे हे प्रकाश, हा तेज, हा स्वतः एवढा त्या तेजाच्या वलयामध्ये तपश्चर्या करायला लागला. सूर्यनारायणाची ही तपश्चर्या पाहून त्रिभुवनामधले सगळेच्या सगळे प्राणी भयभीत झाले. प्रत्येकांनी बघितलं. भयभीत झालेली ही अवस्था ही प्रत्येकाला मनामध्ये प्रत्येकजण विचार करत होतं की अहो, आमचा म्हणलेलं आहे ना की सूर्य आत्मा जगतस्तस्थुकश्च, सूर्यनारायण हे जगाचा आत्मा आहे. जर सृष्टी वाचायची असेल तर सूर्यनारायणात अत्यावश्यक आहे, आणि तेही आवश्यक तेवढेच तापणारे असले तर आवश्यक आहे, गरजेपेक्षा तापणारे असतील तर नाही. सगळेजण विचार करायला लागले, आमचा आत्मा जर सूर्यनारायण आहे तर तो जर आम्हाला जाळायला निघाला तर आमची रक्षा कोण करणार? सूर्य समस्त संसाराचा नेत्रसुद्धा आहे. भगवंताचे 2 नेत्र आहे असं म्हणतात. त्यामध्ये एक चंद्र आणि एक सूर्य, हे 2 भगवंताचे नेत्र आहेत जे सतत आपल्याकडे बघत असतात. आता साहजिक आहे, सगळ्यांच्या मनामधला हा सगळा व्याकुळता, संपूर्ण विश्वाची व्याकुळता विश्वनाथापर्यंत गेली आहे. सगळ्यांनी बघितलं, पार्वतीनाथा आम्हाला या काढा, ही जी आमच्यावरची सध्या परिस्थिती आहे याच्यातून आम्हाला बाहेर काढा. त्यावेळेला अत्यंत निश्चल भावाने भगवंताची आराधना करणाऱ्या अंशुमाली सूर्यनारायणाला पाहून भगवान महादेवांनी बघितलं, हे आकाशामध्ये प्रकाशमान होणाऱ्या सूर्यनारायणांना बस आता तपश्चर्येची आवश्यकता नाही, ती पूर्ण झाली आहे, आता काहीतरी वर मागा. सूर्यदेव ध्यानात आणि समाधी अवस्थेमध्ये सगळ्या इंद्रियांच्या वृत्तींना एका ठिकाणी स्थिर करून बसलेले होते. भगवान महादेवाचे स्वर कानावरती पडले. उग्र तपश्चर्येतून आपल्याला भगवंतांनी आवाज दिलाय हे पाहिलं, डोळे उघडले. तो समोर जगताचे अधिपती, या विश्वाचा आत्मा असलेले शिव समोर उभे पाहिले. सूर्यनारायणांनी त्यावेळेला भगवंताची जी स्तुती केली, ही स्तुती अत्यंत विलोभनीय अशी स्तुती स्वतः सूर्यनारायणांनी केली. सूर्यनारायण बघतायत, हे देवा, आपण खरंच जगाचे अधिपती आहात. त्यावेळेला सवितृ सूर्यनारायण बघतायत. रविरुवाच देवदेव जगतांपते विभो भर्ग भीम भव चंद्रभूषण भूतनाथ भव भीतिहारक त्वान्नतोऽस्मि नतवाञ्छितप्रद चंद्रचूडमृडधुर्जटेहर त्रक्ष दक्ष शत तंतुशातन शांत शाश्वत शिवापते शिव त्वान्नतोऽस्मि नतवाञ्छितप्रद नीललोहित समेहितार्थद द्वेकलोचन विरूपलोचन व्योमकेश पशुपाशनाशन त्वान्नतोऽस्मि नतवाञ्छितप्रद वामदेव शितिकण्ठशूलभृच्चन्द्रशेखर फणीन्द्रभूषण कामकृत् पशुपते महेश्वर त्वान्नतोऽस्मि नतवाञ्छितप्रद त्र्यंबक त्रिपुर सूदनेश्वर त्राणकृतित्रनयन त्रयीमय कालकूटदलनान्तकान्तक त्वान्नतोऽस्मि. भगवंताची अनेक अशा प्रकारची जी स्तुती केली, या स्तुतीने
भगवान महादेवांची स्वारी प्रसन्न झाली. भगवान महादेवांनी बघितलं, बरं भगवंत नुसते प्रसन्न नाही झाले, तर भगवंताबरोबर गौरी जगदंबा आईसाहेबांचीसुद्धा स्तुती सूर्यनारायणांनी केली. त्यावेळेला सूर्यनारायण बघतायत, देवी त्वदीय चरणांबुजरेणु गौरीं भालस्थलीं वहति यः प्रणति प्रवीणः जन्मांतरेऽपि रजनीकरचारुरेखा तां गौरयत्तितरां किल तत्सपुंसः श्रीमङ्गले सकलमङ्गलजन्मभूमे श्रीमङ्गले सकलकल्मषतूलवस्त्रे श्रीमङ्गले सकलदानवदर्पहन्त्रे श्रीमङ्गलेऽखिलमिदं परिपाहि विश्वं विश्वेश्वरी त्वमसि विश्वजनस्य कर्त्री त्वं पालयिष्यासि तथा प्रलयेऽपि हन्त्री. किती एनकेन प्रकारे जो कोणी हे नामस्मरण करेल, त्यावेळेला सूर्यनारायण बघतायत, यो नाम ते जपति मंगल गौरी नित्यं सिद्धष्टकन्न परिमुंचति तस्य गेहं त्वं देवी वेदजननी प्रणवस्य रूपा गायत्र्यसि त्वमसि वै द्विजकामधेनुः. जो कोणी तुमची अशा प्रकारे स्तुती करेल, जे कोणी या भगवंताची अशा प्रकारे स्तुती करेल, त्या स्तुतीला भगवंताने आशीर्वाद दिला की त्याला इप्सित मनकामना त्याच्या सिद्धीला जातील. स्वतः सूर्यनारायणांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आहे, म्हणून या तीर्थाला गभस्तीश्वर लिंग म्हणून याची प्रसिद्धी होईल. जो कोणी पंचगंगामध्ये स्नान करून गभस्तीश्वराचं पूजन अर्चन करेल, सगळ्या पापातून अतिशय दुःखातून त्याच्या जीवनाची सर्व पापातून त्याची मुक्तता होईल. बरं, त्याचबरोबर भगवतीची केलेली स्तुती, जगदंबेची केलेली स्थापना, स्वतः सूर्यनारायणांनी महादेवाबरोबर मंगळागौरी म्हणून जगदंबेची स्थापना केली. जो कोणी या अंबेचंही स्मरण करेल, त्याचं जन्मजन्मांतरीचं दुःख दूर होईल. ज्या स्त्रिया या मंगळागौरीचं व्रत करतील, या मंगळागौरीची पूजा करतील, त्या जन्मोजन्मी शतायुषी पतीच्या कृपाछत्राखाली अगदी अखंड सौभाग्याचं लेणं धारण करतील. अति आनंद झालेल्या भगवंतांनी बघितलं, ज्यांनी कोणी या गभस्तीश्वराच्या लिंगदर्शनाचा लाभ घेतला, त्याचं तर अखंड जीवनामध्ये रोगव्याधी यापासून तो कायम दूर होईल. आणि त्या दिवसापासून भगवंतांनी त्याचं नाव मयुखादित्य असं ठेवलं. अशा प्रकारे सूर्यनारायणाला मयुखादित्यसुद्धा नाव प्राप्त झालं. मंडळी, स्कंद अगस्त्य मुनींना सांगतायत की या त्रिलोचन स्थानाच्या उत्तर भागामध्ये खखोल्क नावाचं एक सूर्यनारायणाचं अधिष्ठान असलेलं स्थान, हे स्थान सर्व रोगांचा नाश करणार आहे. या स्थानाचा हा महिमा कशा प्रकारे वाढला असेल तर पूर्वकाळी कद्रू आणि विनीता या दोघी बहिणी, मरीची नंदन कश्यप ऋषींची धर्मपत्नी, या दोन्ही धर्मपत्नी होत्या. स्वतः दक्ष प्रजापतीच्या या मुली होत्या. या दोघींनी आपापसामध्ये चर्चा चालू होती. आता बोलता बोलता बोलण्याचं रूपांतर खेळात झालं, आणि खेळता खेळता चर्चा अशी झाली की सूर्यनारायणाच्या रथाचा जो उच्चैश्रवा नावाचा घोडा आहे, की त्याचं रूप कसं आहे, उच्चैश्रव हा घोडा कसा आहे, ही एकमेकांची त्यांची जी चर्चा चालू होती, या चर्चेचं रूपांतर, ही चर्चा चालली आहे, त्यात अचानक दोघींनी एकमेकांजवळ पैंज लावली. ती पैंज अशी लावली होती की उच्चैश्रवा घोड्याचा रंग कसा आहे. जी योग्य उत्तर देईल ती दुसरी जी चूक उत्तर देईल, त्या चूक उत्तर देणारीनी एकीचं दास्यत्व स्वीकारायचं, दासीपणा स्वीकारायचा.
हरकत नाही म्हणली. दोघींनी प्रतिज्ञा केली. दोघींनी बघितलं आपल्या आपल्या दासी याला साक्षीदार आहेत. एकमेकींची चर्चा झाली. दासी सखी ज्या कोणी असतील त्या साक्षीदार आहेत असं झालं आणि एकमेकांमध्ये शर्यत लागली. विनीताने पाहिलं की हा घोडा जो आहे हा श्वेत आहे म्हणजे पांढरा आहे आणि कद्रूनी सांगितलं की हा घोडा सावळा आहे, काळसर रंगाचा आहे. आता साहजिक आहे, जायचं आहे, जाऊन बघायचं आहे. तेवढ्यामध्ये या कद्रूने आपल्या मुलांना बोलावलं. सगळ्या सर्पांना बोलावलं आणि सांगितलं की आपण सगळेजण त्या उच्चई श्रवाजवळ जा. त्याचं रूप काळं कसं दिसेल याचा विचार कसा तरी त्याचा प्रयत्न करा. झालं. हे सगळे सर्प गेले. या सगळ्या सर्पांनी केसामध्ये बारीक रूप आपलं धारण करून प्रवेश केला. तो घोडा काहीसा काळसर दिसायला लागला. त्यावेळेला विनीताने पाहिलं. म्हणलं हरकत नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, मी तुझी दासी व्हायला तयार आहे. कद्रू हिला आनंद झाला. हिने पाहिलं विनीता दासी केले गेली. पुढे या कद्रूचा मुलगा भगवान विष्णू परमात्म्याचं वाहन असलेले गरुड महाराज, या गरुडाने अमृत देऊन आपल्या आईची या दास्य भावातनं सुटका करून घेतली. आता गरुडाकडे पाहिलं. विनीताने पाहिलं, हे बघ, हे गरुडा, हे मी जे दास्यपण स्वीकार केलं, हे दासी म्हणून जी मी इथे राहिले, या दोषातून मला बाहेर पडायचं आहे. याच्यासाठी मला तू काशी यात्रेला घेऊन चल. काशी यात्रेला घेऊन चल म्हणल्यावरती आईची आज्ञा शिरसावंद्य गरुड महाराजांची स्वारी काशीला आली. आईही तपश्चर्येला बसली आणि गरुड महाराज सुद्धा तपश्चर्येला बसले. गरुडाने आईला नमस्कार केला. नमस्कार करून दोघांची तपश्चर्या सुरू झाली. अविचल इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये आपल्या स्वाधीन करून घेऊन या पक्षीराजाने गरुडेश्वर शिवलिंगाची स्थापना केली आणि विनीताने खखोल्क नावाच्या आदित्याची स्थापना केली, सूर्यनारायणाची स्थापना केली. काय झालं तर एक वेळा गरुडाची आई विनीता आणि सापांची आई कद्रू पीठावरती चढून सूर्यमंडळाच्या समीप गेले. कद्रू हिला सूर्याचा ताप सहन न झाल्याने त्या सगळ्या सूर्यकिरणांनी ती मूर्छित झाली आणि घाबरून म्हणाली, खखोल्का निपतेत, खखोल्का निपतेत. तिला म्हणायचं होतं सखी उल्का निपतेत, सखी उल्का निपतेत, सखी उल्का खाली पडो. परंतु तोंडातनं खखोल्का असं नाव आलं. तेव्हापासून सूर्यनारायणाचं खखोल्का असं नाव पडलं. स्वतः या सूर्यनारायणाची स्थापना स्वतः या विनीतानी केली. गरुड महाराजांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाला गरुडेश्वर असं नाव पडलं. तर इनी स्थापन केलेल्या सूर्यनारायणाला तिथे खखोल्क सूर्यनारायणाचं नाव पडलं. मुद्दा इथे असा एक निर्माण झाला की या दोघांच्या तपश्चर्येने शिवही प्रगट झाले आणि स्वतः सूर्यनारायणही प्रगट झाले. दोघांनी प्रसन्न होऊन भगवान उमानाथ ज्या ठिकाणी प्रगट झालेत, अतिशय दुर्लभ दर्शन सगळ्यांना झालं. हे यथार्थ रहस्य की जे माणसालाही साधत नाही ते गरुडा तुम्ही साधलं, पक्ष्याने साधलं. म्हणून या लिंगाचं नाव गरुडेश्वर आणि जो कोणी याचं दर्शन स्पर्श पूजन करेल त्याला परमज्ञान प्राप्त होईल. हे वरदान मिळालं. गरुड महाराज अंतर्धान पावले. त्यानंतर एक दिवस तपस्यामध्ये संलग्न होऊन विनीतानी शिवाचं दुसरं स्वरूप खखोल्कादित्य नावक सूर्यदेवाला प्रगट करून
या सगळ्यांनी त्याला वरदान दिला की हे आपण जे स्थापन केलं आहे हे लिंग विनिता आदित्य नावाने प्रसिद्ध होईल. सगळ्या विघ्नांचा अंत करणारं हे असेल. मंडळी, भगवंताची सेवा करून अशा अनेक पद प्राप्त करून घेणाऱ्या अनेक देवदेवतांनी भगवंताच्या कशा कशा प्रकारे प्रतिष्ठापन केले आणि आणखीन कशा कोणत्या गोष्टी घडल्या की ज्या काशी महात्म्याचं आणखीन महत्त्व वाढवत आहेत, उद्याच्या भागामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.